या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे या मतदारसंघाचे माजी आमदार, या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय पृथ्वीराज साठे साहेब, त्याचबरोबर या कार्यक्रमाला आवर्जून व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या आणि माजी आमदार असणाऱ्या आदरणीय उषाताई दराडे, त्याचबरोबर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे बीड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय सलीमभाई, त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपल्या प्रदेशवर काम करत असून प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय नरेंद्रजी काळे साहेब, विद्यार्थ्यांचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय सुनीलजी घवाने, व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय पंडितरावजी काळे, व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या आपल्या जिल्ह्याच्या नेत्या आदरणीय सुशीलाताई मोराळे, त्याचबरोबर कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणाऱ्या जिल्ह्याच्या अध्यक्ष आदरणीय संजीवनीताई देशमुख, किसान आघाडीच्या प्रदेशाच्या अध्यक्ष आदरणीय पूजाताई मोरे, व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करण्याची इच्छा प्रकट करून काम करत आहेत असे आमच्या अंजलीताई घाडगे, ज्यांनी आताच व्यासपीठावर येऊन राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर काम करून सर्व तरुणाची टीम घेऊन आपल्यासोबत काम करत आहे असे व्यासपीठावर उपस्थित असणारे रमेश तात्या गालफाडे, ज्यांचं आपण वाट बघत होतात असे आपल्याला आलेले आदरणीय प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेबांचा, आदरणीय जयंत पाटील साहेबांचा, आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, महाराष्ट्राचा हुंकार थरथरे दिल्लीचा दरबार, महाराष्ट्राचा हुंकार थरथरे दिल्लीचा दरबार, सत्याची ताकद न्यारी हा योद्धा कणखर भारी, अरे सत्याची ताकद न्यारी हा योद्धा कणखर भारी, घुमू दे तुतारी तुतारी, घुमू दे तुतारी तुतारी, पवार साहेबांची तुतारी. जमले व्यासपीठावर आता ज्यांचं आगमन झाले आमचे ज्येष्ठ असे आदरणीय पापा, नाव घेत येतील असे सर्व व्यासपीठावर जमलेले सर्व नेतेगण, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व भावी आमदार आणि ज्यांचे समर्थक सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आपण सर्वजण म्हणून ज्यांना समर्थन देतात असे सर्वजण, आणि 2-2.5 महिन्याच्या नंतर ज्यांची भेट होती इलेक्शन मध्ये माझ्या बरोबर सावली सारखे असणारे आमचे सर्व पत्रकार मित्र, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, सर्व मीडिया, आणि खरंच ज्यांचं जास्त प्रेम माझ्यावर आहे बीड जिल्ह्यातल्या सर्व पत्रकारांचं, त्यांचेही सर्व आमचे पत्रकार खऱ्या अर्थानं आज आता माझ्या प्रत्येक शब्दाचा अर्थ काय काय लावताल ठीक आहे, पण एक गरीबाचं लेकरू खासदार झालंय असंही बघा, कारण माझ्यातला कार्यकर्ता गुण हा जात नाही, कारण माझ्यात कार्यकर्ता गुण आहे. मी कुणी एखाद्या माझ्या माता भगिनी आल्या त्यांना जागा द्या, त्यांना ह्या माझा मी आतापर्यंत 25-30 वर्ष फक्त आणि फक्त हेच काम केलंय, त्याच्यामुळे माझ्यातला तो गुण जाणार कसा. वयाच्या तारुण्यात आल्यापासून आतापर्यंत हेच केलंय, त्याच्यामुळे हे गुण माझ्यात आहे. त्याच्यामुळे सर्वांनी समजून घ्यावा आणि सर्वांनी जरा एखाद्या वेळेस काळजी घ्यावी, माझी जास्त काळजी घेऊ नये. आणि सर्व या केज विधानसभा मतदारसंघामध्ये साहेब अशी परिस्थिती होती, आम्हाला मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत मी लोकसभेचा उमेदवार होतो. लोकसभेच्या उमेदवार असताना त्या काळामध्ये तुम्ही आदेश दिले आम्हाला की तुम्ही जा आणि शब्द देऊन या की तुम्ही विधानसभेला यांना उमेदवार करणार. साहेब आम्ही तसंच केलं, डायरेक्ट घरी गेलो आणि शब्द देऊन आलो.
की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी तुम्हाला द्यायला आम्ही तुमच्या बरोबर बांधील आहोत. आणि साहेब उमेदवारी पण आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्रात पहिली जाहीर केली. आणि पहिली उमेदवारी जाहीर केल्याच्या नंतर झालं काय, तर अवघ्या 8 दिवसातच त्यांनी आपल्याला सोडून दुसऱ्या बरोबर घरोबा केला. आम्ही निवडणूक दिला शब्द निवडणुकीमध्ये की तुम्ही आमचा प्रचार करा, तुम्ही आमच्या बरोबर राहा. त्यावेळेची परिस्थिती अशी होती की साठे साहेबांची विनंती करू बाबा पक्ष तुमच्या सोबत राहणार आहे, तुम्ही काही काळजी करू नका, उमेदवारी त्यांना द्यायचं जाहीर केलंय. बिचाऱ्या साठे साहेबांनी सुद्धा प्रत्येक स्टेजवर प्रत्येक कार्यक्रमात यायचं काम केलं. मागच्या लोकसभेला काही ठिकाणी अपमानित करायचं सुद्धा काम त्या उमेदवारांनी केलं, पण साहेबांनी कधी पिच्छा सोडला नाही. असं काम आदरणीय साठे साहेबांनी त्यावेळेस केलं. या सर्व गोष्टी करत असताना पण या सर्व गोष्टीतून यांनी प्रचार करताना काय केलं, तर मागचा 25 वर्षाचा पाडा वाचला. असं केलं. अरे निवडणूक लोकसभेची आणि तुम्ही प्रचार विधानसभेचा करून घेताय आणि पुन्हा अपेक्षा पक्षाकडून करताय. तरी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना आपण अध्यक्ष होता साहेब, तुम्ही उमेदवारी जाहीर केली आणि यांनी काम काय केलं, तर त्या निवडणुकीमध्ये आम्हाला 23,000 केज विधानसभा मायनस होता. पण तुम्ही एवढं सगळं काम चांगलं केलं, असं कसं झालं विचारलं तर ते आमचं काही काम नाही. मग आदरणीय साठे साहेबाला सांगितलं की तुम्ही जरा त्यांच्यावर सांगा यांनी काय केलं. ते म्हणले आता मला तुम्ही गप्प बसविलं. मी म्हणलं आता तुम्हालाच उभारावं लागतंय. आदरणीय साठे साहेबाला परत उभा केलं आणि साहेब गडीनं कसला विचार न करता मागची निवडणूक लढली आणि लढल्याच्या सुद्धा ताकदीनं आम्ही ती निवडणूक लढली. आणि ताकदीनं निवडणूक लढल्याच्या नंतर जर विषय असा झाला असता कुठं 19-20 तर या मतदारसंघामध्ये मागच्या निवडणुकीमध्ये 30,000च्या लीडनं फक्त आमचा उमेदवार पराजित झालाय. जर सगळ्यांनी ताकदीनं काम केलं नसतं, झालं नसतं, सर्व मतदारसंघातल्या तमाम माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी काम केलं आणि एवढी मोठी मार्जिन कमी केलं. कारण या मतदारसंघामध्ये परिस्थिती वेगळी आहे. हा मतदारसंघ तसा मतदार तिथला जर विचार केला तर थोडा भारतीय जनता पार्टीला मानणारा मतदार या मतदारसंघात आहे. विधानसभेमध्ये या विधानसभेची परिस्थिती अशी असताना सुद्धा मागच्या वेळेस लोकांनी आपल्याला चांगले मतं दिले. लोकसभेला मागच्या वेळेस 23,000 मायनस असताना यावेळेस लोकसभेला 14,000ची लीड या विधानसभा मतदारसंघानं दिली आणि या विधानसभा मतदारसंघानं 14,000ची लीड दिली. म्हणून बीड जिल्ह्याच्या निकाल बदलण्याची ताकद या मतदारसंघाने बीड विधानसभा मतदारसंघ किंवा सर्व जिल्ह्याच्या माध्यमातून घडली. त्याच्यामुळे त्याच्यात सुद्धा यांचा खरीचा वाटा आहे, या सर्व माझ्या 72 कार्यकर्त्यांचा. साहेब परिस्थिती अशी होती की यावेळेसची परिस्थिती वेगळी, मागच्या वेळेची परिस्थिती वेगळी. मागच्या वेळेस नेते सगळे होते, यावेळेस कार्यकर्ते होते. नेता कुणीच नव्हता, सगळे कार्यकर्ते होते. आणि एक स्वतः कार्यकर्त्यांना असा जोश आहे. साहेब तुम्ही बीड जिल्ह्यात आज पहिला हे कार्यक्रम आहे दादा, या कार्यक्रमामध्ये तुम्हाला बीड जिल्ह्यात हीच परिस्थिती दिसेल ज्या ज्या विधानसभा मतदारसंघात आपण जाणार आहोत तिथं. कारण बीड जिल्ह्याला परिवर्तनाची गरज आहे. बीड जिल्हा बघतोय की आम्हाला एकदा परिवर्तन घडवायचंय. त्याचं कारण असं आहे की साहेब इथं एवढी वाईट परिस्थिती आहे की आमच्या विधानसभा मतदारसंघावर साठे साहेबाला मी म्हणतोय विधानसभेवर बोला, लढायची विधानसभेची निवडणूक, बोलतच नाही माणूस आमचा विधानसभेवर. अरे हे काय काय करतात. दवाखाने सुविधा द्या म्हणणं करणं काम आहे आपलं देऊ, पण दवाखान्यामध्ये काय पाप केलं जातं याच्यावर बोललं पाहिजे. आज माझ्या या बीड जिल्ह्यातल्या जनतेला केज विधानसभा मतदारसंघामध्ये दवाखान्यात जर एखादा पेशंट गेला तर त्याला सुद्धा ऍडमिट करून घ्यायचं का नाही ती पुढारीने सांगायचं. हा मी खासदार झाल्याच्या नंतर ही बदलायचा प्रयत्न केला. पहिला दवाखान्याला भेट दिली. एमएससीबीचा ट्रान्सफॉर्मर फेल झाला तर तो एक पुढारी सांगतो, कुणाचा सासरा सांगतो, कुणाचा नवरा सांगतो, कुणाचा काय सांगतो की आम्ही सांगितलं ते. आणि माझ्या कार्यकर्त्याला सरपंचाला सुद्धा फोन येतो की ही ट्रान्सफॉर्मर तू दिला, तुझ्या घरी येऊन दिलास. मी एक काळामध्ये ट्रान्सफॉर्मर फेल व्हायचं इथं केज तालुक्यात जास्त प्रमाण होतं.
आणि पाऊस होता बी, पाऊस असल्यामुळे पाणी होतं आणि ट्रान्सफॉर्मर फेल होत होते. एका काळामध्ये 6 महिने ट्रान्सफॉर्मर आम्ही आमच्या एडेश्वरी फाउंडेशनच्या माध्यमातून उस्मानाबादला नेऊन भरून आणून लोकांना दिले. त्यावेळेस सांगा मी दिलं म्हणून. तुम्ही शासनाची योजना राबवताय आणि विरोधी गावामध्ये ट्रान्सफॉर्मर फेल होणारा जातोय, त्या कॉन्ट्रॅक्टचं बिल काढलं जात आहे. साहेब, याच्यावर सुद्धा आपल्याला कुठेतरी एक ठोस निर्णय घेतला पाहिजे. आज वेगळ्या वेगळ्या पद्धतीमध्ये यांच्या घरचं काम जर केलं, आता बऱ्याच जणांना वाटतंय की बाप्पा असा करतोय, बजरंग सोनवणे हे सांगतोय. मी जी खरंय ते सांगणार आहे. पत्रकार मित्र सुद्धा माझे, तुमच्या सुद्धा मनात एखाद्याला वाटत असेल बाप्पा असं का बोलताय, पण सगळ्यांना दिसतंय काय चाललंय आणि काय होतंय. माझं स्वतःच कुणीतरी प्रेमाचं आहे म्हणून बाजू कुणी घेतली नाही पाहिजे. माझ्या जिल्ह्यात काय होतंय, माझ्या तालुक्यात काय होतंय, माझ्या लोकांचं काय होतंय, याची सर्वांनी बाजू आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी सुद्धा ठामपणे मांडून आपण हे केलं पाहिजे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये एखादा ट्रान्सफॉर्मर जळला तर तिथं जर एखाद्या ट्रान्सफॉर्मरवर असा विषय होतो का की ट्रान्सफॉर्मर फेल झालाय आणि त्याच्यावर फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांचेच लोक भिजवतात किंवा त्याच्यावर त्याचं भिज नाही, पण वेटेज धरलं जात आहे आणि त्यांना 15-15 दिवस ट्रान्सफॉर्मर मिळत नाही, दवाखान्यात एंट्री मिळत नाही. एवढंच नाही तर तहसील मध्ये गेल्याच्या नंतर सुद्धा राशनवर सुद्धा लक्ष, कशावर लक्ष देणार. या सर्व गोष्टीचा विचार जर करायचा झाला तर मी खासदार झाल्याच्या नंतर पाटोदा ब्लॉकला मी परवा मीटिंग घेतली. आता परत मी इथं केज विभागाला सगळ्या विभागांनी बैठक घेऊन सांगणार आहे. अधिकारी महोदयांना सुद्धा माझी विनंती, पोलीस स्टेशन बी तसंच, आता आमचे सगळे पोलीस स्टेशन आहेत. मी उद्या फोन केला तर सर्वांना सांगतोय की बाबा हो, तुम्ही फक्त संयमाने घ्या आणि काय करा, जे जात तुम्ही जेची भूमिका घ्या. पण काही गोष्टी एवढे खोटे नाटे गुन्हे आमच्याकडे दाखल केले जातात, एवढं काय काय केलं जातंय. पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा आज जर कुणी एखाद्या पुढाऱ्याने फोन केला त्याच झालं. परवा एका माझ्या कार्यकर्त्याला, मला माहित नाही पण जिम्मेदारी मी काय आणखी विचारलंय, पण मला असं कळलं की माझ्या एका केजच्या कार्यकर्त्याला पोलिसने मारलंच का, तर त्याने एक पोस्ट टाकली. तो गुन्हा आहे, त्याचं समर्थन मी करणार नाही. पण त्या कार्यकर्त्याला जर तुम्ही मारला असेल, मला माहित नाही, खरी माहिती मला कळालेली परवा, तर तुमच्या पोलीस स्टेशनला येऊन सुद्धा हा खासदार बसणार म्हणजे बसणार. तुम्ही माझ्या कार्यकर्त्याला मारला का? तुम्ही पोस्ट टाकली म्हणून मारता आणि दुसऱ्याला सोडता. ही सरकार किती दिवस कुणाचं आहे हे पोलीस यंत्रणेने सुद्धा बघितलं पाहिजे. माझी विनंती आहे सर्वांना, मी एवढे संयमानं बोलतोय, एवढ्या प्रेमानं सांगतोय, माझ्या पोलीस यंत्रणेने सुद्धा माझ्या जनतेला त्रास होईल असं वागितलं नाही पाहिजे. कुठल्या तरी एका विशिष्ट माणसाचं ऐकायचं, एका विशिष्ट लोकांचं ऐकून विशिष्ट गोष्टी करायच्यात असं झालं नाही पाहिजे. अशी यंत्रणा केली पाहिजे. मी परवा कलेक्टरना पण सांगितलंय, तुमच्या सर्वांच्या माहिती, कलेक्टर साहेब नशिबानं तुम्ही कलेक्टर झालाय, पण आमच्या सर्वांच्या विश्वासाला कुठं तडा जाईल असं तुम्ही काही वागू नका, असं मी सर्व यांना बऱ्याच गोष्टी काही सांगितलेल्या आहेत. पण या गोष्टीतून प्रत्येक अधिकाऱ्यांना आपण मीटिंग मध्ये हे सर्व विषय, जे विषय येणार आहेत ते आपण एक मीटिंग घेऊन बोलू. MREGS आहे, भरपूर विषय या विषयावर बोलता येईल, पण या विषयामध्ये आमदार काय करतो, पालकमंत्री काय करतात, कोण काय करतं, याच्यावर कुठंतरी बोलला पाहिजे. आणि या विषयाला कुठंतरी सर्व मीडियानं सुद्धा त्या गोष्टी खऱ्या मांडल्या पाहिजेत आणि खरं मांडून बोललं पाहिजे. मी परवा एक परवा माझ्याकडे कुणीतरी कार्यकर्ते आले, कुठल्या भैयांच्या विधानसभा मतदारसंघातलेच, त्यांनी मला बोलतायत काहीतरी, त्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. सर्व मीडियानी पण मला विचारलं की तुमचा व्हिडिओ व्हायरल होतोय. मला पुण्याला, मी आदरणीय साहेबाच्या तिथं होतो, मला त्यांनी विचारलं, म्हणलं काय होतोय, मी बघू द्या. मी बघितल्याच्या नंतर त्यांना सांगितलं मी की हा विषय माझ्याकडला आहे, तर जी माझ्याकडे विषय नाहीये ते मी नाही बोललोय, आणि विषय त्यांना मी जी अगोदर बोललोय त्यांनी ती कट केलंय. त्याच्यानंतर पुढे ते बोलतायत की मी काय सांगितलं की बा ही एक पत्र असे जर बोललो तर एक पत्र देणं ही पद्धत आपल्याकडे नाहीये. सगळी यादी एकदाच द्यावी लागेल. आणि 5 कोटी एका कामाला लागतात, तर 5 कोटी खासदाराला फंड आहे, तो 5 कोटी फंड त्या कामाला देऊ, मग जिल्ह्यात काय करणार, असं बोलायचा माझा मितीत अर्थ होता. पण रेकॉर्डिंग केली, मग रेकॉर्डिंग करायला माणसं येतात कसे, रेकॉर्डिंग करतात कसे, जातात. माझ्यावर किती कॅमेरे ठेवलेत. आता सुद्धा मी स्टेजवर काही बोललो की त्याच्यावर आहेच. म्हणजे मी काय वागू, कसा वागू, मलाच कळा नाही. आणि मला ती खासदार झाल्याचं आणखी कळाच नाही मी खासदार झालोय म्हणून. त्याच्यामुळे भानगड आहे थोडी, जरा समजून घ्या सगळे. मला सांगायचं आहे की एवढं वाईट काय केलंय मी की माझ्या प्रत्येक गोष्टीवर तुम्ही रिॲक्ट होता. आणि मी त्याच्यावर बोललो, त्याच्यानंतर पहिल्यांदा मी माझ्या बोलण्यामुळे जर माझ्या बीड जिल्ह्यातल्या कुठल्या एखाद्या कार्यकर्त्याचा, एखाद्या जनतेचा किंवा एखाद्या माझ्या कार्यकर्त्याचा कुणाचा एक
किंवा मतदारांचा बीड जिल्ह्यातल्या कुठल्याही माणसाचा अवमान झाला असला तर मी त्या क्षणाची दिलगिरी व्यक्त करतो. पण तो दरेकर कोण आहेत? मंत्री आहेत का आता? हा, विधान परिषद नाही, मला ती विरोधी पक्ष बघितले होते मी, त्याच्यामुळे त्यांना लवकर घाई झाली विरोधी पक्ष व्हायची. ते दरेकर सुद्धा म्हणजे जत्रेत निवडून आलात. आदरणीय दरेकर साहेब, तुम्हाला जत्रा माहित आहे का? मुंबईत बसून जत्रेमध्ये सज्जन असतात, चोर असतात, शाहू असतात, जत्रेमध्ये सगळे प्रेम करणारे असतात, जत्रेमध्ये सगळे आपल्याला कुणाला सहानुभूती देऊन करणार. जत्रा काय असते हे तुम्हाला माहित आहे. पण जत्रेमध्ये हे जे सगळे जत्रेचं मतीत अर्थ तुम्हाला काही माहित जर असला तर जत्रेमध्ये तुमच्यासारखे अलिबाबा जे आम्ही काट्या घेऊन हाकलून लावले, हे अलिबाबा आहेत. तुम्ही जत्रेमध्ये अलिबाबाच होते नाही, जत्रा आमची होती. जत्रेत तुमच्यासारखे आलेले अलिबाबा म्हणजे भारतीय जनता पार्टी आम्ही काट्या घालून हाकलून लावली, हे आमच्या जनता जनार्दनाने. त्याच्यामुळे त्या जत्रेचा काही विचार तुम्ही लय करू नका. आणि मजूर बी होते हो, मजूर सोसायटी मजूर बी आहेत, हे मजूर आहेत. हे बोलायला तर आमच्यावर मजूर आहेत. तुम्ही आमच्याकडे येऊ नका, लय आहे आमच्याबरोबर, आम्हाला तेवढं मोठं व्हायचंच नाही. मग सांगितलं तुम्ही तिकडे नको, इथंच बरेच जिल्ह्यात आपण तितक्या लांब कुठं जावा. पण उगाच माझ्यावर बी बोलायले काय? मी खूप लहान कार्यकर्ता, इथं एक पालकमंत्री बोलतायत तेवढं बाद झालं. ते होते आता ही इकडून जत्रा, भाजपची जत्रा म्हणले जत्रेत निवडून आलेत. तुम्हाला आमची काय कळणार आहे जत्रा काय काय काय? बीड जिल्हा जत्रा आहे का कुणाला काय करते ते तुम्हाला कळून दाखविलं बीड जिल्ह्यानं, पण याची टीका करतात. या सर्व गोष्टीला आपण कुठेतरी उत्तर दिलं पाहिजे. कार्यकर्ते त्याच्यावर रिॲक्ट होतात. मी कुठं काही बोललो, एखाद्या लोकसभेत काही बोललो, त्याचा अर्थ काय लावायचा, त्याचा तिसराच अर्थ लावला जातोय. ही जी सोशल मीडियामध्ये एवढी पद्धत वाईट सुरू केली की मी एखाद्या धचं मा करणे आणि त्याला ट्रोल करणे, ही जी फसवेगिरीची त्यांनी यंत्रणा इथं बीड जिल्ह्यात आणून बसवलेली आहे ती थांबवली पाहिजे. नाही तर मग दे दानादर आम्हालाही आमच्याकडे यंत्रणा जरी नसली, आमच्याकडे पैसा नाही बोगसची यंत्रणा आणून बसवायला. काय साहेब, खरंच नाही. त्याच्यामुळे ज्यांच्याकडे त्यांनी काय 21 लाख महिना, 22 लाख महिना देऊन यंत्रणा ठेवली जणू, त्या यंत्रणा तेवढंच धंदा करते की कुठं सापडतोय बजरंग सोनवणे. मी तर कुठं सापडलोच नाही, कसा निघून गेलो कळालंही नाही. पण आता विधानसभेला तुम्ही कुठं अडकताल ही सुद्धा जनता कळू द्यायची नाही. असं जर नाही बंद केलं तर लय पक्का अडकताल. ही विधानसभा आपल्या बीड जिल्ह्यात 6 आमदार तर देणारच आहे, पण महाराष्ट्रात सरकार आणील तुम्ही असं वागताल, तुम्हाला कारणीभूत ठरणार आहे. त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला प्रश्न भरपूर आहेत. आपल्याला साहेबांना ऐकायचंय आणि आज अमोल दादांना पण ऐकायचंय. आपल्या एवढे प्रश्न आहेत. आदरणीय कृषी मंत्र्यांना माझी विनंती आहे की 20-21चा विमा द्या, त्याच्यावर बोला. 20-21चा विमाच मिळाला आमच्या जिल्ह्याला, सगळ्याला मिळाला, लातूरला मिळाला, धाराशिवला मिळाला आणि आम्हालाच मिळत नाही. मग ह्याच्यावर पत्रकार कुठे एखादा लिहा ना की पालकमंत्री द्या. माझी आज पत्रकारांनाच विनंती आहे की तुम्ही जरा एकदा त्यांचं बी लिहा राव, त्यांचं बी बोला. आम्हालाच प्रश्न खोचत साहेब, लय भानगड आहे जिल्ह्यात. हे सगळ्या गोष्टी ते तर बघा. बरं तेवढं जाऊ द्या, सोडून दिलं 20-21 आम्ही विसरलो समजू. आता 23-24चा सुद्धा इमा आम्हाला मिळाला नाही हो. हीच काय विसरले पत्रकार कोणी? म्हणजे जनतेला तिसरं नाही, जरा विचारा त्यांना काय झालं आमच्या बीड जिल्ह्यातल्या. कारण तुम्ही लोकशाहीतला चौथा आधारस्तंभ आहात, सर्वजण जागरूक आणि खूप सुज्ञ आणि सर्व चांगले माणसं आहात. माझी एकच विनंती आहे, यांना हे विचारा त्याचं काय झालं. आता परवाच मी एक क्लिप बघितली, कृषी विभागात काय 300 कोटीचा घोटाळा. मला माहित नाही बरं का, कारण आपलं तेवढं काय माहितीचं, आपलं तेवढे उंची बी नाही म्हणले नाही. पण मी सुद्धा देशाच्या उच्च सभागृहात गेलोय आणि माझी उंची बीड जिल्ह्यातल्या जनतेनं दाखवून दिली. आणि मला वाटतं की प्रोटोकॉल प्रमाणे माझे पद आता काय लहान नाही राहिलेलं. बजरंग सोनवणे चिल्लर आहे हो. राष्ट्रवादी काँग्रेसचा शरदचंद्र पवार पार्टीचा खासदार बजरंग सोनवणे जर म्हणलं तर त्याची उंची उंचच आहे, त्याची उंची आता कमी तुम्ही करू शकणार नाहीत. आणि आता मान्य करा यार, किती 2 महिने झाले, 2.5 महिने झाले, एकदा मान्य करा की बीड जिल्ह्यानं बजरंग सोनवणेला खासदार केलंय. एकदा मान्य करा. किती दिवस तुमच्या डोक्यातलंच जाय नाही. पुनिया खासदारकी सोडून आमदार बी झालं, ते समाधानी आहेत, त्यांचं काय नाही, ती बघ ती ओके 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 म्हणाले. पण तुमच्या डोक्यातलं जाय नाही. नवरा नवरी शांत, करवलीच मांडायले, त्यांचं चाललंय काय कळा ना मला. कवर
मूळ वराडी जर असली तर ठीक आहे, मूळ वराडी बी नाहीत तुम्ही. चला आता सगळं चालू द्या याच्यावर, जी आपण पुन्हा आणखी वेळ आले बरंच काय बोलू. पण मला म्हणायचंय इथल्या आमदार आपल्याला करायचा. चल साहेब, सांगता सांगता दुसरीकडे गेलो. मागच्या वेळेची परिस्थिती होती की आम्हाला उमेदवार नव्हता. या वेळेची परिस्थिती अशी आहे की 6 उमेदवार तुम्हाला भेटून येऊन आज आमच्या स्टेजवर आहेत. आणि कुणाला उमेदवारी द्यायची ही तुमचा अधिकार आहे. कृपा करून त्याच्यात मी नाहीये. पार्टी तुम्ही सर्वांनी जे लेखाजोखा केला त्याच्याप्रमाणे तुमचं काम आहे. पण जी उमेदवार द्याल ते कुणी उमेदवार द्या, त्याला आम्ही निवडून आणणार आणि आमदार करणारच. आमदार आमचा होणार म्हणजे होणार. त्याच्यात केज विधानसभा मतदारसंघात इतिहास घडून आमदार होणारच हे तुम्हाला शब्द देतो. आणि बीड विधानसभेचे आमचे अध्यक्ष म्हणले आता 6चे 6 आमदार आम्ही करणार. सर्व अध्यक्षच्या मनाला माझा पाठिंबा आहे आणि आमचे आमदार होतील. आता जास्त काही न बोलता बराच काही वेळ घेतला. बरंच दादा सांगतील आणखी रेल्वेच्या विषयी. ती एक जरा सांगतो त्याच्यावर बी. पहिली बैठक घेतली साहेब मी शपथ घ्यायच्या अगोदर. महाराष्ट्रात नाही देशात पहिला खासदार शपथ घ्यायच्या अगोदर बैठकच घेतली. आणि बैठक घेतल्याच्या नंतर बैठकीत सांगितलं मला शेड्यूल दे. मग त्या रेल्वेचं शेड्यूल त्यांनी दिलं की एक विगनवाडी पर्यंत आम्ही 31 मध्ये 31 जुलै पर्यंत आम्ही रेल्वे आणू. 31 जुलै नाही पण क्रांती दिनानिमित्त 9 ऑगस्टला रेल्वेची ट्रायल तिथपर्यंत झाली. आणि मी त्याच्या पुढचं पण शेड्यूल घेतलंय की मी ही साहेब परत एकदा सांगतो तुम्हाला की परत मी तुम्हाला जे 26 जानेवारी, आज 15 ऑगस्ट आहे, 26 जानेवारी देतो. नाही तेवढी गरज नाही. 31 डिसेंबरच्या 24 मध्येच आणणार. पण 26 जानेवारीला रेल्वेतच बीडला येणार मी. उगा खोटं नाही. त्याच्यामुळे हा विषयच नाही. मी येणारच रेल्वेत बीडला. नाही तर खासदार राहून फायदा काय. मग ह्याच्यावर कुणी बोला. आता त्याच्यावर एक ट्विट केलं कुणीतरी. साहेब सगळं बोललं पाहिजे. पहिली सभा इथं थोडा वेळ चाललाय. त्याच्यावर ट्विट केलं रेल्वेला एवढं बजेट आलं. अरे महाराष्ट्राला दिलं काय. ऑन गोईंग प्रोजेक्ट आहे त्याच्यासाठी बजेट आलं. ती काय बंद करणार आहे का. तुम्हाला दररोजचं खायचं बंद करायचं का. जे ऑन गोईंग प्रोजेक्ट आहे त्याला तिची बजेट येईल. तुम्ही या वर्षी नवीन 1 रुपया महाराष्ट्राला दिला नाही. ह्याच्यावर बोला. आणि त्याच्यावर आमच्या बीड जिल्ह्याच्या एका माजी खासदारांनी रेल्वेला एवढं बजेट आलं. पालकमंत्र्यांनी बैठक घेऊन सांगितलं की आम्ही रेल्वे आणणार. अरे हाय ना पट्ट्या. आता काय झालं तुम्ही आणायचे होते 15 वर्ष काय झालं. आता मी आणणार रेल्वेचं काय. आता रेल्वे कुणी म्हणायचं नाही. मीच आणणार. परळीला बी नेणार. एवढंच नाही इथं बीडला थांबणार नाही, परळीला बी नेणार. आणि ही रेल्वे एकदा अहो साहेब बीड जिल्हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळख म्हणून आम्ही भाषणात प्रत्येक वेळेस सांगतो. लाज वाटली पाहिजे पुढारी म्हणून, नेता म्हणून. ऊसतोड मजुरांचा जिल्हा सांगताय. ऊसतोड मजुराच्या ह्याच्यावर तुम्ही आवाज उठविला नाही. 15 वर्षात कुणी कोणचा एखादा खासदार बोलला संसदेत ऊसतोड मजुरावर. एक बी खासदार बोलला असला तर मला सांगा. कुणी बोला नाही. मग तो प्रश्न मी मांडला. मी म्हणलं माझा ऊसतोड मजुरांचा जिल्हा तर त्याला विशेष पॅकेज द्या, त्याला विशेष सवलत द्या. आणि विशेष बाब म्हणून यांना तुम्ही सवलत द्या. यांना ऊसतोड मजुरावर फक्त राजकारण. मला कळतच नाही. ऊसतोड मजुराचे नेते बघा आपण लहानपणापासून बघतो. मी शाळेत मॉनिटर म्हणायचे. आमच्या ग्रामीण भागात शहरात आल्यावर CR म्हणायचे. हे मॉनिटर सुद्धा त्या विद्यार्थ्यातला होतो. ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा ग्रामपंचायत सदस्यामधून सरपंच होतो. जिल्हा परिषदला मी जरा 2-4 वेळेस आलो. तिथलं जास्त माहिती आहे. सदस्यातूनच अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती झाले. पण ही नवीनच नियम आहे बीड जिल्ह्याला. ऊसतोड मजूर नसणार ऊसतोड मजुरांचा जिल्हा. अर्घ्यानं खोयता एकदा ऊसतोड मजूर व्हा म्हणजे बघू आपण ऊसतोड मजूरचा नेता होतोय का. ऊसतोड मजुरांचा नेता ऊस तोडणारा का नाही. ऊस तोडणाऱ्या माझ्या एका नेत्याला ऊसतोड मजुरांचा नेता करा. आणि त्याला तिथं महामंडळाचा अध्यक्ष करा. त्याला महामंडळ द्या. त्याला काय द्या. आता 5 वर्ष मागच्या वेळेस म्हणत होते हेच ठीक आहे. त्यांचेच भाषण आहेत आमच्या स्टेजवर. ऊसतोड मजूर झालं पण ऑफिसच नाही, पैसाच नाही. मग आता ह्या 5 वर्षात आता झालं ना. या 5 वर्षात कुठे आहे. या 5 वर्षात सुद्धा पत्ता दिसत नाही मला कुठं काय. मग एखाद्या ऊसतोड सर्टिफिकेट दिले, प्रमाणपत्र दिले, सवलत काय दिली. ऊसतोड मजुरांना सुद्धा आमचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी मागच्या वेळेस 34% वाढ ऊसतोड मजुरांसाठी केली. आणि ती दिलं कुणी. चालू असणाऱ्या कारखानदारांनी आमच्यासारख्या ज्यांचे कारखाने चालू आहेत, ज्यांचे बंद कारखाने त्यांनी काय दिलं. त्यांचा काय संबंध आहे. मग ऊसतोड मजुरांना सुद्धा 34%ची वाढ कारखानदारांनी दिली. आणि द्यायला आदरणीय पवार साहेबांनी लावली मीटिंग घेऊन की तुम्ही 34% वाढ द्या. इतिहासात कधी 34% मजुरीत वाढ झाली नाही. आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब होते त्यावेळेस सुद्धा 34% वाढ कधी झाली नाही.
आणि त्यांनी जे वस्तू मजुरांसाठी करायचे ते काम पुढे कोणी चालू ठेवलं नाही. ते आदरणीय पवार साहेबांनी ते द्यायला सांगितलं. त्याच्यामुळे आम्हाला त्यांची जाण आहे, तुम्हाला त्याची कुठे जाण आहे? या सर्व गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे आणि विचार करून आपण येणाऱ्या पुढच्या निवडणुकीमध्ये आपण का मत शरदचंद्रजी पवार पार्टीला द्यायचे हे तुम्ही सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आपला आमदार का आणायचा आहे? तर आपले काम झाले पाहिजेत, आपल्याला न्याय मिळाला पाहिजे. याच्यासाठी तुम्ही सर्वांनी मदत करावी, आशीर्वाद द्यावा. आता लय बोलत राहिलो तर मग सगळं धरूनच उडतील मला, त्याच्यामुळे आता थांबवतो आणि तुम्हाला सर्वांना एक विनंती करणार आहे. प्रेमानं तुम्ही सर्वजण जंग जिंकू शकता, सर्वजण प्रेमानं. माझा स्वभावच बदलला का नाही बघा बरं. कुणी बी काय केलं, माझा लोकसभेची उमेदवारी मिळायच्या अगोदरचा स्वभाव आणि त्याच्यानंतरचा स्वभाव फार उलटच झालाय. लय जण आणतात चिडीवर असं हायपर हो हायपर होईच ना. काय करा मी म्हणतो ठीक आहे तूच कर, काय करा तरी एखादं कुठंतरी पार्क होते माझ्याकडून, पण आवर तुला अरे नाही थांब जरा. तसं मी माझं तसा तुमचाही बदला. आज तुम्ही एकदा परिवर्तन करा, सर्वजण करून आपण सगळ्या चांगल्या पद्धतीने काम करू. एवढंच बोलतो. खूप खूप धन्यवाद. आदिशक्ती तुळजाभवानी, उभय हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो. आजच्या केज मधल्या शिवस्वराज्य यात्रेच्या या सभेसाठी उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष, माझे मार्गदर्शक नामदार जयंतरावजी पाटील साहेब, खासदार बजरंग बाप्पा सोनवणे, युवकचे प्रदेशाध्यक्ष महबूबभाई शेख, विद्यार्थीचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी गव्हाणे, सय्यदजी सलीम, माजी आमदार पृथ्वीराजजी साठे, उषाताई दराडे, जिल्ह्याचे अध्यक्ष आमदार संदीप भैया क्षीरसागर, पंडितरावजी कांबळे, नरेंद्रजी काळे, संजीवनीताई देशमुख, अमरजी देशमुख, व्यंकटेशजी चामनार, शंकरजी जाधव, यशोधनजी लोमटे, पूजाताई मोरे आणि आपण सर्व पत्रकार बांधव, आपण सगळेजण सगळ्यांना जय शिवराय. खर तर फार जास्त वेळ बोलणार नाही, उशीर झाला याची मला सुद्धा कल्पना आहे. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज आपणा सर्वांना देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा सदिच्छा देतो. कित्येक क्रांतिकारकांचं, कित्येक स्वातंत्र्य सैनिकांचं, स्वातंत्र्य वीरांचं हे स्वप्न आज सत्यात आलं. आज तुम्ही आणि मी श्वास घेतो, मोकळ्या वातावरणात श्वास घेतोय. हेच मोकळं ढाकळं वातावरण हे सदैव अबाधित राहण्याची आणि राखण्याची जबाबदारी तुमच्या माझ्या खांद्यावर तर आहेच. पण त्याच बरोबरीनं तुम्हा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार करतो. कारण मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक प्रश्न पडला होता उभ्या देशाला, कारण ज्या पद्धतीने पक्ष फोडण्यात येत होते, चिन्ह पळवण्यात येत होती, त्यामुळे प्रश्न पडला होता की हा महाराष्ट्र हा दबावापुढे झुकणार, पैशानं विकला जाणार की स्वाभिमानाच्या बाजूने उभं राहणार. तुम्ही स्वाभिमानी असा पठ्ठ्या संसदेत पाठवला, त्याबद्दल तुमच्या प्रत्येकाचं मनापासून कौतुक करतो. बाप्पा मगाची जिल्हाध्यक्षांनी सांगितलं बीड जिल्ह्यातले 6च्या 6 आमदार निवडून आणणार, तुम्ही त्याला अनुमोदन दिलं. कसं आहे बाप्पा, आमच्याकडे जेव्हा ताकद लावायची असेल ना तेव्हा आम्ही म्हणतो जय बजरंग बली की. तुमच्या नावातच आहे म्हटल्यानंतर ती ताकद लागणार, याच्याविषयी तुम्हाला आम्हाला आमच्या मनात कुठलाही संदेश नाही. पण फार महत्वाची गोष्ट ही शिवस्वराज्य यात्रा काढत असताना अनेकांनी प्रश्न विचारला. कदाचित निवडणुकांना अजून थोडा वेळ असेल, थोडा अवधी असेल, पण आता शिवस्वराज्य यात्रा सुरू करत असताना फार महत्वाची गोष्ट होती की हा महाराष्ट्राचा स्वाभिमान जो तुडवला जातोय, जो चेपला जातोय, हा स्वाभिमान जागवणं गरजेचं. अर्थसंकल्पाच्या वेळी बाप्पा आणि आम्ही संसदेत होतो. म्हणजे संसदेमध्ये या अधिवेशनामध्ये
तुम्हा बीडकरांना सगळ्यांना बीड लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येकाला अभिमान वाटेल. म्हणजे आम्ही फक्त वाट बघत असायचो बाप्पा कधी बोलणार आहे, कारण बाप्पा मला बोलायचंच आहे हा हट्ट बाप्पाचा प्रत्येक दिवशी असायचा. रोज सुप्रिया त्यांच्या मागे लागायचा, आता मला बोलायचंय, आता मला बोलायचंय. आणि बोलत असताना मग बाप्पा रेल्वे विषयी बोलले. बाप्पा बीडला विमानतळ मागणारा पहिला खासदार असेल तर बजरंग बाप्पा सोनवणे. ऊसतोड कामगारांच्या विषयी बाप्पा बोलले. म्हणजे महामहिम राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलत असताना साहेब मी मुद्दा उपस्थित केला होता की बीड परळी नगर हा जो रेल्वे मार्ग आहे रेल्वेने जवळपास 14 वर्ष प्रलंबित ठेवला, पण हा तो पठ्ठा आहे का शिरूर पर्यंत रेल्वेची ट्रायल झाली आणि आज तुम्हाला अभिमानानं सांगतायत का डिसेंबर पर्यंत रेल्वे आणून दाखवणार. याला ताकद म्हणतात. हा तुमचा प्रत्येकाचा विश्वास. आणि हे सगळं होत असताना आता लोकसभा तो सिर्फ झाकी थी, विधानसभा अभी बाकी आहे. कारण सध्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये परिस्थिती काय. आता मगाशी एक बातमी आली जयंत पाटील साहेब, मंत्रालयातले 80% फोन 8 दिवसापासून बंद आहेत. मंत्रालयातले 80% फोन 8 दिवसापासून बंद आहेत. तुम्ही जर विचारलं तर सांगतील तांत्रिक बिघाड आहे. खरं कारण असं आहे मंत्रालयात एक नवीन QR कोड लागलाय. मंत्रालयात एक नवीन QR कोड लावलाय. QR कोड स्कॅन केला का त्याच्यावर फक्त येतंय टेंडर घ्या, कमिशन द्या, निवडणूक जवळ आली. एका मागे एक कंत्राट निघतायत, टेंडर निघतायत. वर्क ऑर्डर कधी निघालं माहित नाही. कंत्राटदारांची परिस्थिती काय ती माहित नाही. कारण बऱ्यापैकी सगळ्या योजनांचा पैसा हा ठराविक काही योजनांकडे वळवण्यात आलाय. एक साधी परिस्थितीचा विचार करा. सध्या योजनेचा एका बोलबाला होतोय. हा बोलबाला होत असताना आज स्वातंत्र्य दिन आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जिल्हा परिषदेतल्या शाळांच्या विद्यार्थ्यांना गणवेश देणं अपेक्षित होतं. हा गणवेश देत असताना नरेंद्र काळे साहेब हा गणवेश देत असताना माननीय मुख्यमंत्र्यांनी मोठ्या दिमाखानं बघा बघा क्वालिटी कशी आहे म्हणून विधानसभेमध्ये गणवेश दाखवला होता का नाही. बघितला होता सगळ्यांनी. आज 15 ऑगस्ट आहे. 15 ऑगस्टच्या दिवशी राज्यातल्या 84% पोरांना हा गणवेश पोचलेला नाही. 84% विद्यार्थ्यांना शालेय गणवेश जे देऊ शकत नसतील, अरे आमच्या लेकरांच्या अंगावर तुम्ही गणवेश घालू शकत नाही तर महाराष्ट्राच्या अंगावर तुम्ही विकासाची चादर काय पांघरणार. हा महत्वाचा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. आणि ज्या अंधभक्त आहेत म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये आल्यानंतर खर तर 40 पैशाचे लावारिस भक्तांविषयी बोललं जायचं. या 40 पैशाचे लावारिस भक्त हे सोशल मीडियावर दना टाकायला लागलेत. आले 3000, आले 3000, आले 3000. बघायची का गंमत 3000ची. बघा आता हे पोर्टल शासनाचं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जवळ घेऊन बघा. एकूण आलेल्या अर्जांची संख्या याच्यावर आहे ती 32 लाख अर्ज हे एकूण आलेले आहेत. आणि या 32 लाख अर्जांमध्ये पोर्टलवर मंजूर अर्जांची संख्या एकूण 19. सरकारचं पोर्टल आहे. सरकारच्या पोर्टलवरची माहिती आता माझी लावारिस भक्तांना विनंती घाईघाईनी पोर्टल तरी अपडेट करा, नाही तर सांगा पोर्टल अपडेट झालं नव्हतं. विरोधक असाच आरोप करतायत. 32 लाख अर्ज आलेत पोर्टलवर दिलेले आहे आणि पोर्टलवर मंजूर असलेल्या अर्जांची संख्या सांगितली जाते 19. आणि 40 पैशाचे लावारिस भक्त आहेत. दना टाकायला आले का मावशी 3000 आले का अकाउंट मध्ये. हा ते भक्त तर टाकायलेत 3000 आले 3000 आले 3000 आले. कारण गंमत ही फक्त लाडकी बहीण योजना नाही, ही लाडकी पडदा योजना आहे. ज्या पद्धतीने आम्ही आतापर्यंत लहानपणी ऐकलं होतं चप्पल खरेदी करता येते, सुपारी खरेदी करता येते, कपडा खरेदी करता येतो, पण या महाराष्ट्रानं कधी ऐकलं नव्हतं की आमदार आणि मंत्री सुद्धा खरेदी करता येतात. ते या भारतीय जनता पक्षानं या महाराष्ट्रात दाखवून दिलं. आठवतंय ना 50 खोके. आठवतंय ना. इसरू नका एवढ्यात. 2-2.5 वर्षापूर्वी
त्या हातावर तीर्थ मिळायचं तसं हातावर मागून मनगटावर चुना टाकलेला आहे. 50 खोकेने एकदम ओके म्हणून. आणि या सगळ्यावर जेव्हा जेव्हा पक्ष फोडले जातात, चिन्ह पळवले जातात, गद्दारी केली जाते, बेईमानी केली जाते, सरकार पाडलं जातात, आमदार पळवले जातात, या सगळ्यावर पडदा टाकला जाईल अशा भ्रमात हे महायुती सरकार आहे. या महायुती सरकारच्या मंत्र्यांना वाटतं पब्लिकची मेमरी शॉर्ट आहे, काल झालेलं आज विसरून जातात. पण या महाराष्ट्राचा इतिहास आहे 350 वर्षांपूर्वी एक माणूस होऊन गेला, ज्या माणसानं या मातीत गद्दारी कशी गाडायची असते ते दाखवून दिलं. त्या माणसाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे. जर छत्रपती शिवाजी महाराजांना 350 वर्षांनंतर आम्ही विसरू शकलो नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक मंत्र दिलाय, तो मंत्र आम्ही कसा विसरू? तो मंत्र आहे, गद्दारीला महाराष्ट्रात थारा नाही. आणि सगळ्यात मोठी गद्दारी महाराष्ट्राशी कोणी केली असेल तर भारतीय जनता पक्षाने केली. आणि त्यामुळे लक्षात ठेवा, भारतीय जनता पक्षाला मत नाही तर भारतीय जनता पक्षाच्या डाव्या उजव्या मांडीवर बसलेल्या, आता तसं झालंय नाही का? मला सांगा, लेकराला जर कोणी बाहेरच्याने विचारलं चहा करायचा का कॉफी, ते येऊन तुम्हाला विचारतंय का नाही? दादा पाहुणे आले, चहा करायचा का कॉफी, विचारतंय का नाही? पाहुणे आलेत, त्यांनी 2 रुपये मागितले, तुम्हाला विचारताय का नाही दादा द्यायचंय का नाही? आणि मग मांडीवर बसले नाही तर काय, पालकमंत्री करायचंय का नाही? चालली दिल्लीला, बाबा पालकमंत्री करायचंय, करू का नको? विचारतात का नाही? बाबा हा निर्णय घ्यायचा आहे, करू का नको? अरे ज्या दिल्लीपती समोर छत्रपती शिवाजी महाराज उभे राहिले होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान डावलला गेला म्हणून दिल्लीश्वराने दिलेली खिल्लत महाराजांनी उधळून दिली होती. दिल्लीला ताठ मानेनं महाराष्ट्र उभा राहू शकतो हे माझ्या छत्रपतींनी दाखवलं. आणि त्याच महाराष्ट्रातले महायुतीचे नेते, महाराष्ट्रातले महायुतीचे नेते दिल्ली समोर जाऊन लोटांगण घालतात, शरणागती पत्करतात. हे कुठल्या स्वाभिमानी मराठी माणसाला सहन होतंय? आम्ही संसदेत होतो, आम्ही अर्थसंकल्पाच्या वेळी कान देऊन ऐकत होतो, एक एक गोष्ट ऐकत होतो. बिहारला एक पॅकेज, आंध्र प्रदेशला एक पॅकेज, गुजरातला एक पॅकेज, आणि महाराष्ट्राला काय? भोपळा. महाराष्ट्राच्या वाट्याला भोपळा दिला. आणि तरी सुद्धा लाचारी काय असते ते महायुतीच्या नेत्यांनी दाखवून दिलं की महाराष्ट्राच्या वाट्याला भोपळा आल्यानंतर यांचे हात इतके लाचारीनं खाली अडकले दगडाखाली का याच्यातल्या एकाही नेत्याला विचारावं असं वाटलं नाही, अरे माझा महाराष्ट्र एवढा टॅक्स देतो, माझ्या महाराष्ट्राच्या वाट्याला काय दिलं? कोणीच विचारलं नाही. उलट येऊ सांगत होते कसं महाराष्ट्राचं भलं केलं, कसं महाराष्ट्राचं भलं केलं. आणि आता बघा, हे सगळं झाकायचं, या सगळ्यावर पडदा टाकायचा म्हणून सगळ्याचा विषय बाजूला नेणारी योजना म्हणजे ही लाडकी पडदा योजना, ज्याला ते लाडकी बहीण योजना म्हणतात. दुसरं तिसरं काय नाही, सगळं लाडक्या खुर्चीसाठी चालू आहे. मी काल अहमदपूरला सांगितलं, एक सरकार नावाचा माणूस होता, त्याला योजना नावाची पोरगी होती आणि विकास नावाचा पोरगा होता. आणि एक दिवस ते जनता नावाच्या डॉक्टरकडे आले. डॉक्टरने विचारलं काय झालंय? सरकार नावाचा माणूस म्हणला लई टेन्शन आलंय. डॉक्टरने विचारलं काय झालंय? नाही आता आयसीयूतच घालावं लागल. डॉक्टरने विचारलं काय झालंय? सरकार म्हणालं योजनांना जुलाब व्हायलेत आणि विकासाला बद्धकोष्ठ झालंय. ही परिस्थिती कारण योजनांचा सुळसुळाट व्हायला लागला. जेव्हा आयसीयू मध्ये पेशंट असतो तेव्हा आयसीयू मध्ये पेशंट गेला, डॉक्टर म्हणला पेशंट सिरियस आहे का? आपण काय म्हणतो, कंचबी औषध द्या, कंचबी इंजेक्शन मारा, सलाईन लावा, चिरीतून औषध द्या, पण पेशंट बरा करा. आणि त्याच पद्धतीने महायुतीचं चाललंय, कंचीबी योजना आणा, कंचीबी आश्वासनं द्या, पण सरकार वाचवा. त्यामुळे या सगळ्या योजनांचं एकच नाव आहे, लाडकी खुर्ची योजना. पण ही लाडकी खुर्ची योजना आणत असताना तुमच्या माझ्या डोळ्यात धूळ फेकली जाते. ते 40 पैशाचे लावारी संद फक्त टाकतात, 3000 आले, 3000 आले. हा, सोयाबीनला भाव काय देते सरकार?
माझ्या भावांनो, कळीचे मुद्दे विसरू नका, कारण हे भारतीय जनता पक्षावाले आणि त्यांच्या संगतीला गेलेले, त्यांच्या उजव्या डाव्या मांडीवर बसलेले हे गाईवर बोलतात, महागाईवर बोलत नाहीत. हे रामाचं बोलतात, कामाचं बोलत नाहीत. आणि कामाचं आपल्या हेच आहे. सोयाबीनचा भाव काय 41 आणि 42 रुपये, 4,000 सोयाबीन जाते का नाही? आणि मग हेच अर्धे उपमुख्यमंत्री 2014ला सांगत होते सोयाबीनला 6,000चा भाव मिळाला पाहिजे का नाही? सांगत होते का नाही? 6,000चा भाव मिळाला पाहिजे 14ला सांगत होते. 14 साली भावा हो, पेट्रोल 60 रुपये होतं, आज ते 100च्या पलीकडे गेलं. पण आमच्या सोयाबीनला अजून 6,000चा भाव काय दिसला नाही. 6,000चा भाव नाही, 4,000चा देतात. म्हणजे कट्ट्या मागं नुकसान माहिती किती होतंय तुमचं माझं? 1,200 रुपये कट्ट्या मागं नुकसान होतंय. आणि किती कट्टे निघतात एका एकरात? 30 कट्टे. म्हणजे झालं तुमचं 1200 गुणिले 30, म्हणजे किती झालं नुकसान? 36,000चा लगेच तोटा. एकरा माग 36,000चा तुमचा तोटा झाला. ज्याचे 10 कट्टे निघत असेल त्याचा एकरा माग 12,000चा तोटा झाला. तर एकरा माग 12,000चा तोटा करत असतील तर महिन्याला 1,500 रुपये हातात टाकून सरकारला काय वाटतंय का आम्हाला असं खरेदी करता येतंय वय? आणि म्हणून लाडकी बहीण म्हणते पैसे, लाडकी बहीण योजनेचे पैसे अकाउंट मध्ये आले तर लगेच काढून घ्या. कोण खिशातून देत नाही, आपल्याच कष्टाचं आहे. जन्माला आल्यावर पोराला इंजेक्शन देतो ना, त्या इंजेक्शनवर जीएसटी आहे. आणि माणूस जेव्हा जातो ना तेव्हा तिरडीवर जो कापडा अंथरतो त्या कापडावर बी जीएसटी आहे. या जीएसटीच्या पैशातून आता आपल्याला फक्त 1,500 देतात. ते 1,500 जरूर घ्या, पण वरबाडू आपलंच काढून घेतल्यानंतर त्या 1,500 रुपयापायी आपलं 5 वर्षाचं भविष्य विकू नका. एवढंच तुम्हाला कळकळीचं सांगणं आहे भावांनो. आज माननीय पंतप्रधान लाल किल्ल्यावरून बोलले. माननीय पंतप्रधान लाल किल्ल्यावरून बोलताना काय बोलले? आधी त्यांनी सांगितलं होतं युनिफॉर्म सिव्हिल कोड. आधी चर्चा व्हायची UCC म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड, म्हणजे समान नागरी कायद्याविषयी माननीय पंतप्रधान आधी बोलायचे. आज मात्र पंतप्रधान बोलले सेक्युलर सिव्हिल कोड. समान नागरी कायदा ते सेक्युलर सिव्हिल कोड. हे जे माननीय पंतप्रधानांचा जो प्रवास केलाय, ही जी जागा बदलायला लावली ती बाय बापो तुम्ही बदलायला लावली. तुमच्या लोकसभेतल्या निकालाने बदलायला लावली. आणि सेक्युलर धर्मनिरपेक्ष या संदर्भामध्ये याच भारतीय जनता पक्षाचे लोक, जयंत पाटील साहेब, मागच्या संसदेच्या कालावधीमध्ये सगळ्या संसद सदस्यांना संविधानाची प्रत देण्यात आली. ही संविधानाची जेव्हा प्रत देण्यात आली तेव्हा सगळ्या विरोधी पक्षांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. कारण संविधानाच्या प्रिएम्बल मध्ये, संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये जो सेक्युलर हा शब्द आहे, तो जी प्रत आम्हाला देण्यात आली त्यात हा शब्द नव्हता. आणि तेव्हा भारतीय जनता पक्षाने आरोप केला होता की सेक्युलर हा शब्द नंतर काँग्रेसने घुसवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप भाजपने केला होता. जनता जनार्दनाच्या काठीचा आवाज बघा. ज्यांनी प्रिएम्बल मधला सेक्युलर हा शब्द काढण्याचा प्रयत्न केला, आज त्यांच्या पंतप्रधानांच्या तोंडात हा सेक्युलर हा शब्द निघालाय. पण गंमत वेगळी आहे. याच्यावरून हुरळून जाऊ नका, लढाई अजून संपलेली नाही. हा संविधानाचा लढा, हा तुमच्या माझ्या हक्कांचा लढा अजून संपलेला नाही. पहिला टप्पा आपण जिंकलोय. कारण एकदा एक वाघ सगळ्या मेंढरांच्या सभेत गेला. आणि मेंढरांच्या सभेत गेल्यानंतर त्याने मेंढरांना सांगितलं, थंडीपासून तुमचं संरक्षण व्हावं म्हणून मी तुम्हाला प्रत्येकाला स्वेटर देईन. मेंढरांनी आधी टाळ्या वाजवल्या आणि नंतर एक बारकं मेंढरू आईला म्हणलं, आई स्वेटर द्यायला आपलीच लोकर कापणार ना ग? हे आपलीच लोकर कापणार नाही. ही परिस्थिती या भारतीय जनता पक्षाची आहे. आणि त्यामुळे लक्षात ठेवा, भारतीय जनता पक्षामध्ये हे फार बारकाईनं ध्यानात घ्या.
कायम लक्षात ठेवा, भारतीय जनता पक्षामध्ये माननीय पंतप्रधानांनी एक निकष आणलाय, 75व्या वर्षी मार्गदर्शक मंडळ. बरोबर? आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान 17 सप्टेंबर 2025 रोजी 75 वर्षाचे होणार. बरोबर? आणि देशाच्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदीजी मुर्मू यांचा कार्यकाळ 2027 ला संपणार. बीडकरांना वेगळं सांगायची गरज नाही, कळतंय का? 2027 ला महामहिम राष्ट्रपतींचा कार्यकाळ संपणार आणि माननीय मोदीजींचेच जे मित्र म्हटले जातात त्या पुतीन साहेबांनी काय केले ते विसरू नका. आधी पंतप्रधान होते, त्यांनी स्वतः ते राष्ट्राध्यक्ष झाले आणि राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर आता निवडणुका राष्ट्राध्यक्ष पदाच्या 2036 पर्यंत होणार नाहीत असा निकाल घेतला. ढवळ्या शेजारी बांधला पावळा असं होणार नाही असं कोणी सांगू शकत नाही. आणि म्हणून विधानसभेची निवडणूक माझ्या बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक नागरिकासाठी महत्वाची आहे. कारण 2027 ला तुम्ही आत्ता जो आमदार निवडून देणार आहात हा 2027 ला राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान करणार आहे. खासदाराच्या मताचं मूल्य 700 असेल तर महाराष्ट्रातल्या आमदाराच्या मताचं मूल्य 175 आहे. त्यामुळे तुम्ही एक आमदार इथं निवडून दिला, बजरंग बाप्पाच्या मताचं मूल्य 700, पण बीड जिल्ह्यातल्या 6 आमदारांचं मिळून मताचं मूल्य 175 गुणिले 6 एवढं आहे. त्यामुळे संविधानाच्या रक्षणाची लढाई ही तुम्हाला 2027 पर्यंत डोळ्यात तेल घालून लढायची आहे. आणि त्यासाठी महाविकास आघाडीचे आमदार या बीड जिल्ह्यातून 6च्या 6 आमदार निवडून द्यायचे, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. आणि जाता जाता एवढं सांगतो, महाराष्ट्राच्या राजकारणाला गद्दारीची कीड ज्यांनी लावली त्या भारतीय जनता पक्षाचा राजकीय सुपडा साफ केल्याशिवाय आता गप्प बसायचं नाही, एवढंच तुम्हाला सांगतो आणि रजा घेतो. धन्यवाद. जय शिवराय. यानंतर सतत कार्यमग्न असतात प्रगतीचे वारेकरी, कार्यशीलतेनं राष्ट्र घडवतात विकासाचे मानकरी असे सन्माननीय जयंतरावजी पाटील साहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी माजी आमदार पृथ्वीराज साठे साहेब, अमरभैया देशमुख व शंकर जाधव यांना अशी विनंती करतो की त्यांनी जयंतरावजी पाटील साहेब यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न करायचा आहे. होतात दररोज युद्ध येते पण तो कृष्ण आज नाही, अरे ही गीता कोणास सांगू तो अर्जुन आज नाही. भारतात दररोज दरबार येते, तो शिवराय आज नाही. महाराष्ट्राचा हुंकार थरथरे दिल्लीचा दरबार, महाराष्ट्राचा हुंकार थरथरे दिल्लीचा दरबार. सत्याची ताकद न्यारी हा योद्धा कणखर भारी. अरे फुले शाहू आंबेडकरी विचारधारा या महाराष्ट्राच्या मातीत पोहोचवण्यासाठी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून जो माणूस या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून उपेक्षित शोषित वंचितांचे प्रश्न सोडवतो आहे ते आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब. आपल्या पुढची सभा चालू करणं महत्वाचं आहे म्हणून मी कोल्हे साहेबांना विनंती केली की त्यांनी पुढे जाऊन पुढची सभा चालू करावी. आपल्या सर्वांचे लाडके खासदार अमोल कोल्हे साहेब, खासदार बजरंग बाप्पा सोनवणेजी, आमदार संदीप क्षीरसागर, आपले जिल्हा अध्यक्ष मेहबूब शेख, सुनील गव्हाणे, पंडित कांबळे, उषाताई दराडे, आपल्या पृथ्वीराज साठे, सुशीलाताई मोराळे, माजी आमदार सय्यद सलीम, राजेसाहेब देशमुख, डॉक्टर नरेंद्र काळे, पूजाताई मोरे, अंजलीताई घाडगे, संजीवनी देशमुख, अंबेजोगाई तालुका अध्यक्ष अमर देशमुख, केस तालुक्याचे अध्यक्ष शंकर जाधव, शीतलताई लांडगे, हेमाताई पिंपळे, रघुनाथराव कुपेकर, सर्वच मान्यवर आणि सकाळपासून या ठिकाणी थांबलेले आपण सगळे बंधू आणि भगिनींनो,
आज आपल्या सर्वांना गेले 2.5-3 तास या ठिकाणी वेगवेगळ्या नेत्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. केजला येऊन मी काही जास्त मार्गदर्शन करावं असं काही मला वाटत नाही. केजची लोक आधीच हुशार आहेत असं मी समजतो. केजची लोक आधीच हुशार आहेत असं मी समजतो. कारण कधी खासदारकीला उभं राहायचं हे ज्याला कळतं ते तुमच्या तालुक्यात माणूस आहे. दुनिया नको म्हणत असताना मला खासदारकीला उभा राहायचंय आणि मी राष्ट्रवादीतनच उभी राहणार ही इलेक्शन लागायच्या आधी 2 महिने बजरंग बाप्पा मला सांगत होते. मी म्हंटल अजून कशात काय नाही, वातावरण जरा बघू. नाही म्हटले ते मला माहित नाही. मागच्या वेळी मी उभा राहिलो होतो, यावेळी पण मलाच तिकीट देणार का नाही तुम्ही ते सांगा. आमच्या सुशीलाताई मोराळे पासून लय जण तिकिटाच्या आग्रहात भूमिकेत होते. गेले का? बरं झालं गेलं, नाही तर परत सुशीलाताई मोराळ्यांपासून बरेच जण आग्रहाने मागणी करायचे. पण आम्ही सगळ्या जिल्ह्याची चाचपणी घेतल्यावर आमच्या लक्षात असं आलं की बजरंग बाप्पांना जनाधार जास्त आहे, ते निवडून येतील. आणि तुम्हा सर्वांचं कौतुक की तुम्ही सगळ्यांनी प्रयत्नाची शिकस्त केली आणि बजरंग बाप्पांना लोकसभेत पाठवलं. लोकांनी मनात घेतल्यावर काय करू शकतात लोक, हे बीड जिल्ह्याने आणि केसच्या सामान्य माणसाने सिद्ध करून दाखवलं. आणि एक शेतकऱ्याचा मुलगा दिल्लीमध्ये संसदेत पाठवण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी केलं. नव्या संसदेच्या इमारतीत आम्ही कधी अजून गेलेलो नाही, पण बजरंग बाप्पा नव्या संसदेच्या इमारतीत जाऊन भाषण करून आले. याला नशीबच लागतं. एवढं मोठं नशीब आहे की काही प्रश्नच नाही. आणि मग कुणालाही कधीही मागणी करायचं सुचलं नाही अशा विमानतळाची मागणी तुमच्या बजरंग बाप्पाने आपल्या जिल्ह्यासाठी केली. रेल्वे आणायचा पण आता केलेला आहे. आणि त्यांच्या निवडणुकांमध्ये आम्ही सांगितलेलं आहे की पुढचं सरकार हे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं महाविकास आघाडीचं येणार आहे. त्यावेळी बीड जिल्ह्यात पाणी आणून दाखवू आणि बीड जिल्हा सुजलाम सुफलाम करू. 6च्या 6 मतदारसंघातले प्रश्न सोडवण्याचं काम पाण्याच्या संदर्भात आम्ही करू. आष्टीला तिकडं पाण्याची योजना केलेली आहे, ती तशीच बंद होती, काही हालचाल नव्हती. मी पुढाकार घेतला आणि त्या योजनेचे बाकीचे सगळे मार्ग मुक्त केले. आता ते काम चालू आहे. 2-2.5 वर्षात किमान ते काम पूर्ण व्हायला हरकत नाही. पण मला हे आपणाला सांगायचंय की आपल्या बीड जिल्ह्यातल्या उरलेल्या भागामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष प्रचंड आहे. आपल्या पिढ्यानपिढ्या ऊस तोडण्याकरता अनेक ठिकाणी
एका किलोमीटरला 273 कोटी रुपये खर्च होणार आहे. 273 कोटी. पृथ्वीवरून चंद्रावर जायला काहीतरी 3,85,000 किलोमीटर का काहीतरी अंतर आहे. भारताच्या शास्त्रज्ञांनी चांद्रयान-3 मोहीम चालू केली. चांद्रयान चंद्रावर पाठवलं, खर्च फक्त 600 कोटी आला. पण ह्यांना अलिबागवरून विरारला जायला 96 किलोमीटरच्या रस्त्याला 26,000 कोटी रुपये खर्च करण्याची इच्छा होते. महाराष्ट्र कसा लुटला जातोय याचा तुम्ही सगळ्यांनी अभ्यास करा. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मोठमोठी टेंडर काढायची, कॉन्ट्रॅक्टरांकडून काही मलिदा घ्यायचा आणि मग त्या कामाचं काय व्हायचं ते होऊ दे, अशा कल्पनेत सगळं आहे. आता अलीकडं राज्याचे काल अर्थमंत्री म्हणतायत मुख्यमंत्र्यांना की मी आता न बघता कशावर सह्या करणार नाही. म्हणजे आधी न बघता सह्या केलेल्या होत्या, त्या सगळ्या योजना ज्या परवापर्यंत जाहीर झाल्या त्या न बघता सह्या केल्या असा त्याचा अर्थ होतो. आता त्यांच्या लक्षात आलं म्हणून ते म्हणायला लागले आता मी न बघता काय सही करणार नाही. मी आपणाला हे यासाठी सांगतोय की सावळा गोंधळ आहे, काहीही करून काहीही जाहीर करा. अनेक योजना हे सरकार जाहीर करतंय, त्या फक्त 2-2.5 महिन्यासाठी आहे. वरनं हे सांगतात आमच्या चिन्हाच्या समोरचं बटन दाबा, आम्ही निवडून नाही आलो तर ह्या योजना बंद होतील. कुठल्याही योजना बंद होत नाहीत. लोकप्रिय आणि लोकांना पैसे वाटायच्या योजना कोणी बंद करत नाही. त्यामुळं महिलांनी आमच्या काही भीती बाळगण्याचं कारण नाही. हे यांच्या खिशातनं देत नाहीत, सरकारच्या तिजोरीतून देत आहेत. पण आता त्या योजनांना खर्च करण्यासाठी जिल्ह्याच्या विकासाचा जो निधी आहे डीपीडीसी, तो आता कापून तिकडे द्यायचं काम चाललंय. मागासवर्गीय विभागाचे पैसे कापून इकडे द्यायचं चालू आहे. आदिवासी विभागाचे पैसे काढून इकडे द्यायचं चालू आहे. कुठलीही फाईल गेली तर सचिव अर्थ खात्याचा लिहितो आता इथून पुढे दुसरी फाईल पाठवू नये, पैसे कोणत्याही नव्या योजनेला देता आम्हाला येणार नाही. त्यामुळं विचार न करता काही योजना यांनी जाहीर केल्या आणि त्यामुळं या राज्याच्या आर्थिक घडी विस्कटण्याचं काम यांच्याकडून पुन्हा एकदा व्हायला लागले. पण मी आपणाला विश्वास देतो की उद्याच्या निवडणुका झाल्यावर आपलं सरकार येणार आहे. या सगळ्या योजनांना योग्य दिशा देण्याचं काम, त्यांना काकणभर पुढे ढकलण्याचं आणि लोकांची सेवा अधिक चांगली करण्याचं काम आमचं महाविकास आघाडीचं सरकार केल्याशिवाय राहणार नाही. आज खरं म्हणजे आपण या सगळ्या योजना ज्या जाहीर झाल्या, त्या योजना जाहीर केल्या तरी आत्मविश्वास सरकारचा अजून आलेला नाही. म्हणून जाहिरातीसाठी 280 कोटी रुपये राखून ठेवले. आता तुम्ही जर वर्तमानपत्र उघडली असतील तर वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर एकनाथ शिंदे आणि 2 उपमुख्यमंत्री यांचे फोटो आणि यांची योजना. 4थ्या पानावर हेच, 8व्या पानावर हेच, 12व्या पानावर हेच. कारण 280 कोटी रुपये 2 महिन्यात संपवायचे. टीव्हीवर चालू केलं सिरियल, आमच्या भगिनी इथं बसलेल्या बघतात टीव्हीवर, सासू सुनेला काहीतरी बोलते, सून सासूला काहीतरी बोलते, तेवढ्यात नवरा येतो. आपण बघतो आता काहीतरी होणार. नवरा सासूला बोलतोय का सुनेला बोलतोय, आईला बोलतोय का सुनेला बायकोला बोलतोय, याचं औत्सुक्य असतं. तेवढ्यात ते सगळं जाताना एकदम अचानक एकनाथ शिंदे पुढे येतात त्यांच्या योजनेच्या जाहिरात घेऊन. म्हणजे सगळा हिरमोड. टीव्ही बघायची सोय नाही, मोबाईलवर चालू करून बघितलं तर लगेच त्याच्यावरही जाहिराती.
सगळीकडे जाहिराती 280 कोटी रुपयाच्या करणार आहेत. हे झाल्यावरही आत्मविश्वास कमी पडला, म्हणून आता योजना दूत नेमलेले आहेत. 10,000 रुपये देऊन 6 महिन्यासाठी योजना दूत सरकार नेमणार आहे. ते योजना दूत तुमच्या घरापर्यंत येणार आहेत आणि सरकारच्या योजना सांगणार आहेत. त्यासाठी फार नाही 300 कोटी रुपये सरकार खर्च करणार आहे. म्हणजे योजना जाहीर केल्या तर त्या लोकांना उपयोगी आहेत की नाहीत याचा आत्मविश्वास यांना नाही. जाहिरात करून लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करायचा, त्यात आपली छबी लोकांपर्यंत पोहोचवायची आणि मग तेही कमी पडतं म्हणून दारात माणसं पाठवायची आणि सांगायचं ह्या योजना आमच्या सरकारने सुरू केलेल्या आहेत. पैशाचा अपव्यय हा महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार ज्या सरकारमध्ये आहेत त्यांच्याकडून तरी किमान अपेक्षित नाहीये. प्रचंड मोठ्या प्रमाणात अपव्यय करण्याचं काम हे या सरकारकडून व्हायला लागलंय. सरकार ज्या मूळ योजना आहेत, मग आमच्या आशा वर्करच्या मागण्या वेगळ्या आहेत, आमच्या अंगणवाडी सेविकांच्या मागण्या वेगळ्या आहेत, आमच्या अंगणवाडी सेविकांचे पगार वेळेवर होत नाहीत, संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन गोरगरिबांना वेळेवर जात नाही. या सगळ्या गोष्टींच्याकडे दुर्लक्ष होऊन आज या राज्य सरकारची दिशा भरकटलेली आहे असं माझं स्वतःचं मत आहे. आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे की तुम्ही कुठल्याही घरकुलाच्या ज्यांना घरकुल मंजूर झालेलं आहे त्या घरकुलवाल्यांना जाऊन विचारा हप्ते आले का. हप्ते आलेले नाही. तुम्ही नमो शेतकरी योजनेचे हप्ते आलेत का विचारा, आलेले नाही. आता कधी येणार हप्ते? तर आपलं ऑक्टोबर मध्ये जर मतदान असेल, समजा 20 ऑक्टोबरला मतदान असेल तर 12-13 ऑक्टोबरला सगळ्यांच्या खात्यावर पैसे देणार. त्यामुळं पैशाने आपलं मत विकत घेण्याची बुद्धी का झाली तर लोकसभेला यांचा महाराष्ट्रात 48 पैकी 31 ठिकाणी प्रचंड पराभव झाला. पराभूत मनस्थितीत असणारं सरकार आज महाराष्ट्रात काम करतंय. तुम्ही म्हणाल ती गोष्ट ते मान्य करतील. तुम्ही जर सांगितलं की गोदावरी नदी इकंड गेली पाहिजे तर ते सांगतील मतदान करा, गोदावरी इकंड आणायची व्यवस्था करतो. चंद्र पाहिजे म्हटलं तर चंद्रही, पण मतदान करा, इलेक्शन नंतर चंद्रही देतो. आणि त्यामुळं तारतम्य न ठेवता आपल्या खुर्चीला वाचवण्यासाठी हे सरकार प्रचंड प्रयत्नात आहे. तुम्ही जो लोकसभेत हिसका दाखवला तो हिसका एवढा जोरात लागला की महाराष्ट्रामध्ये हे सरकार हादरलं. तुमचं सगळ्यांचं कौतुक आहे. या मतदारसंघातली लढाई प्रचंड संघर्षाची झाली. बजरंग बाप्पांच्या सारखा माणूस होता म्हणून टिकला शेवटपर्यंत ही लढाई पोहोचवण्याचं काम झालं. त्यांना लोक म्हणायचे डमी उमेदवार आहे, तिकडच पाठवलाय म्हणायचे. ते डमी आहेत की नाही हे मला चांगलं माहित होतं. त्यामुळे शेवटपर्यंत आपली सीट तुम्ही सगळ्यांनी छातीचा कोट करून लढवली आणि महाराष्ट्रात एक नवा इतिहास या मतदारसंघात शरद पवार साहेबांच्या नावाने इथं खासदार आम्ही निवडून देऊ शकतो हे तुम्ही सगळ्यांनी करून दाखवलं. याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. प्रश्न अनेक आहेत. अनेक प्रश्न या ठिकाणी सांगत असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या भागात बऱ्याचशा मांजरा नदीवरील बॅरेजचा प्रश्न आहे. जलजीवन मिशन मध्ये भ्रष्टाचार झालाय तो एक इश्यू आहे. रस्त्यांची अवस्था खराब आहे असं लोक इथं या भागात म्हणतात. विजेचा प्रश्न आहे. पोलीस स्टेशन मध्ये खोटे गुन्हे दाखल केले जातात. उपजिल्हा रुग्णालय अंबेजोगाईतली अतिशय गंभीर अवस्था आहे असं या भागातला फीडबॅक आहे. नांदुरघाट बंधाऱ्याला माझ्यावेळी मी मंजुरी दिलेली पण त्यानंतर काही प्रगतीच झाली नाही अशी लोकांचा मत आहे. हे सगळे प्रश्न घेऊन आपण सगळ्यांनी लोकांच्या समोर जाण्याचं काम करूया. विधानसभा 2-2.5 महिन्याने आहे. विधानसभेला
आपण सगळ्यांनी जरा भक्कमपणाने काम करण्याची आवश्यकता आहे. सगळे इच्छुक आहेत. पृथ्वीराज साठे हे आपले मागच्या वेळी उभे केलेले उमेदवार आहेत. अचानकपणाने पृथ्वीराज साठेंना सोडून ज्यांना दिलं, म्हणजे गद्दारी हा एक विषय आहे, पण या मतदारसंघात विश्वासघाती झाला. ज्यांना तिकीट दिलं त्यांनी विश्वासघातानं तिकीट घेतलं आणि विश्वासघात करून पार्टी बदलली. एवढा मोठा विश्वासघात पृथ्वीवर कुठल्याही एका पक्षातल्या माणसानं दुसरीकडे जाताना केला नसेल. तिकीट जाहीर करून घेतलं. या सगळ्यांनी प्रयत्न करून त्यांचं विशेष बाब म्हणून तिकीट जाहीर केलं. माझा खरं म्हणजे विरोध होता, सगळ्या यादी बरोबर नाव जाहीर करावं, पण काहींना फार आग्रह आणि उत्साह होता, त्यामुळे तिकीट जाहीर केलं. तिकीट जाहीर केल्यावर व्हॅल्यू वाढली. व्हॅल्यू वाढल्यावर त्यांनी तिकडं पलायन केलं आणि मग शेवटी आपल्या पृथ्वीराज साठेंचे पाय आपल्याला धरावे लागले आणि सांगावं लागलं की तुम्ही उभा राहा आणि इलेक्शन लढवा. मी हे यासाठी सांगतोय की तो कलंक या विधानसभा मतदारसंघात ज्यांनी लावला, विश्वासघाताचं काम ज्यांनी केलं, त्यांना पुढच्या विधानसभेत सुट्टी द्यायची नाही. त्यांचा पराभव करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकसंघपणाने काम करायचंय. बरेच जण मला या मतदारसंघातले भेटले. अनेकांची इच्छा आहे विधानसभेवर लढायला जायची, त्याबद्दल दुमत नाही, आणि इच्छा असणं हे काय कुणाची चूक नाही. पण जो काही पक्षाचा निर्णय होईल तो पक्षाचा निर्णय शिरसावंद्य म्हणून पुढं काम करायची तयारी सगळ्यांनी ठेवली पाहिजे. तिकीट मिळालं तर मी आहे, तिकीट नाही मिळालं तर तिकडे काय का होईना अशी प्रवृत्ती कुणाची असू नये. आता खासदार तुमचा झालेला आहे, त्यामुळे खासदारांची जबाबदारी आहे इथला आमदार देखील तुतारीच्या चिन्हावर निवडून देण्याची. त्यामुळं बजरंग बाप्पांची जबाबदारी आहे इथला उमेदवार 100% निवडून आणण्याची. बरोबर आहे ना? आणि ती येत असताना हा उमेदवार येईलच, पण 6च्या 6 मतदारसंघातले उमेदवार आपले निवडून आणण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचे आहेत. वेळ बराच झालाय, तुम्ही बराच वेळापासून इथं बसलेला आहात. आमचं जागोजागी स्वागत करण्यात आलं. मी बजरंग बाप्पांच्या घरी जाऊन परत इकडं आलोय. आता ह्या सगळ्यांना माझी विनंती आहे परत मागे जावा, आणि मी पुढच्या सभेला जाणार आहे कारण वेळ वाचवण्यासाठी. पण तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे, आज आमच्या उषाताई दराडे इथं येऊन बसलेल्या आहेत, सुशीलाताई मोराळे, सय्यद सलीम, आमचे सगळेच मान्यवर जिल्ह्यातले, राजेसाहेब देशमुख असतील, नरेंद्र काळे असतील, डॉक्टर नरेंद्र काळे यांनी देखील पक्ष राज्यस्तरावर आरोग्य सेवेचं काम अतिशय उत्तम केलं. ह्या सगळ्या पक्ष संघटनेतल्या नेत्यांनी लोकसभेला फार चांगलं काम केलं. त्याच पद्धतीनं आता विधानसभेला देखील आपण चांगलं काम करूया एवढी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. यानंतर या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन रमेश तात्या गालफाडे हे करतील. देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, महाराष्ट्राचे प्रांत अध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील